श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, सोयी भक्त प्रारब्ध घडवी माय. आज्ञे विना काळही न नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. अशक्य हि शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य हि शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य हि शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानार्दितीत, स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सुरुवात करूया. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येत हाता. पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवणी, अंती दावती सुरभवन. जे नर करती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. शीतोष्णांची भीती नसेची ज्यांची अचित्ती, सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थे. परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करती स्वामी भक्ती जन हासती तयाते. त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत, दारिद्र्ये पीडिला बहुत दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंठक्षया करुणी तेवरी केले शयन, ऐसे नवल देखून लोटांगण घालीतसे. अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडणी स्तविता झाला बहुत प्रकारे. पाहुनी या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती, वरदहस्ता ठेविता तत्काळ मस्तकी तयाचे. बसाप्याच्या श्रीचरणी मन जडले तैपासुनी, राहू लागला निशिदिने स्वामी सनिध आनंदे. मग बसाप्पाची कांता ऐकुनी अशी वार्ता, करे तेसे आकांता म्हणे घर बुडाले. बसाप्पा येती ग्रहासी, दृष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसाप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त, जनापवादा न भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी समर्थ उठूनी चालले. पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर शापदे ओरडती. परी बसाप्पाच्या चित्ती न वाटे काही भीती, स्वामीचरणी जडली वृत्ती देह भान नसेची. तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला, अपरिमित देखला सर्पसमूह चोहीकडे. वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहुनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयासे, जितके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडोळून या सर्पात्वरित सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले.
तेथून या परतले सत्वर ग्रामामाजी आले. बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत, तो त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त जाहला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतःकरणी. माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर. सुखे करावा संसार दारापुत्रा पोशिजे. असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रिंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त पंचवदश अध्याय गोढा. श्री स्वामीचरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभभवतु. अध्याय 15 पूर्ण मराठी अर्थ. श्री गणेशाला नमन. ज्याच्या मनात स्वामींची भक्ती निर्माण होते त्याला अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात. त्याच्या आयुष्यातील पाप, दुःख आणि गरिबी नष्ट होते. स्वामी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि शेवटी त्यांना मोक्ष देतात. जे लोक स्वामींचे नामस्मरण करतात ते या जन्मात जीवनमुक्त होतात. जेव्हा स्वामी समर्थ मंगळवेढ्यात राहत होते त्यांच्या अगाध लीलेमुळे तिथले सर्व गावकरी त्यांना वेडा समजत असत. ज्यांना थंडी किंवा उन्हाची अजिबात भीती नव्हती असे स्वामी नेहमी अरण्यात किंवा एकांत ठिकाणी वास करत असत. ज्यांना स्वामी हे साक्षात परमेश्वर वाटत आणि जे त्यांची भक्ती करत अशा भक्तांना पाहून लोक हसत असत. त्याचवेळी मंगळवेढ्यात बसाप्पा नावाचा एक तेली राहत होता. तो अत्यंत गरीब होता आणि गरिबीमुळे खूप त्रासलेला होता. एके दिवशी जंगलात फिरत असताना त्याला अचानक दिगंबर अवस्थेतील यतिराज श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले. स्वामींनी काट्यांचे अंथरूण करून त्यावर शयन केले होते. हे नवल पाहून बसाप्पाने त्यांना लोटांगण घातले. भक्तिभावाने भरून येऊन त्यांनी स्वामींच्या चरणांवर डोके ठेवले आणि प्रार्थना केली. हे स्वामी, आपल्या कृपा दृष्टीने या दासाकडे पहा. स्वामींच्या चरणांचा स्पर्श होताच बसाप्पाला ज्ञानप्राप्ती झाली आणि तो हात जोडून अनेक प्रकारे स्वामींची स्तुती करू लागला. त्याची प्रेमळ भक्ती पाहून स्वामींना आनंद झाला आणि त्यांनी लगेच त्याच्या डोक्यावर आपला आशीर्वादाचा हात ठेवला. तेव्हापासून बसाप्पाचे मन स्वामीचरणी जडले आणि तो दिवसरात्र स्वामींच्या जवळ आनंदाने राहू लागला. जेव्हा बसाप्पाच्या पत्नीला हे समजले तेव्हा ती रडू लागली आणि म्हणाली की आता आपले घर देशोधडीला लागले. बसाप्पा घरी आल्यावर ती त्याला वाईट बोलू लागली. ती म्हणाली, तुम्ही संसाराचा त्याग केला, तुम्हाला काय वेळ लागले आहे का? परंतु बसाप्पाचे मन स्वामींच्या चरणी इतके रमले होते की त्याला लोकांच्या बोलण्याची किंवा कशाचीही पर्वा नव्हती. एके दिवशी जंगलात बसाप्पा स्वामींची सेवा करत असताना खूप रात्र झाली आणि सर्वत्र गडद अंधार पसरला. मग मन स्वामींच्या चरणी असल्याने त्याला कशाचीही भीती वाटली नाही. मध्यरात्र झाल्यावर स्वामी तिथून उठून चालू लागले. स्वामी पुढे आणि बसाप्पा त्यांच्या मागे अशा प्रकारे ते घनदाट जंगलात गेले जिथे क्रूर प्राणी ओरडत होते. पण बसाप्पाला अजिबात भीती वाटली नाही, कारण त्यांचे संपूर्ण लक्ष स्वामींच्या चरणांवर होते. त्याला स्वतःचा देहाचेही भान नव्हते. तेव्हा स्वामींनी एक नवल केले. तिथे अचानक असंख्य सर्प प्रकट झाले. जणू काही अग्निप्रमाणे तेजाने संपूर्ण जमीन व्यापली गेली. एका सर्पाचा पायाला स्पर्श होताच बसाप्पा भानावर आला आणि त्याने पाहिले की सर्व बाजूंनी असंख्य सर्प आहेत. झाडांच्या फांद्याकडे पाहिले तर तिथे सर्प दिसत आहेत आणि पुढे मागे सर्वत्र सर्प दिसत आहेत. हे पाहून बसाप्पा मनात घाबरला. तेव्हा स्वामी मधुर शब्दात त्याला काय म्हणाले. स्वामी म्हणाले, यावेळी घाबरू नकोस, तुला हवे तितके उचलून घे, शंका घेऊ नकोस, तुझे नशीब आज फळाला आले आहे. स्वामींच्या शब्दानंतर बसाप्पाने भीती सोडली आणि आपले अंगावरचे वस्त्र एका सर्पावर टाकले. त्याने सर्पाला वस्त्रात गुंडाळून पटकन उचलले. तसे सर्व सर्प गायब झाले आणि तो प्रकाशही नाहीसा झाला. तिथून ते निघाले आणि गावात एका मंदिरात येऊन बसले. जेव्हा बसाप्पाने मंदिरात आपले वस्त्र सोडून पाहिले तेव्हा तो सर्प गायब झाला आणि त्याऐवजी तिथे सोन्याची वीट दिसत होती. हे नवल पाहून तो थक्क झाला आणि स्वामींच्या चरणी त्याने डोके ठेवले. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. स्वामी त्याला म्हणाले, आता तू त्वरित घरी जा, सुखाने संसार कर आणि आपल्या पत्नी मुलांचा सांभाळ कर. तो बसाप्पा भक्त पुढे संसार सुखाचा आनंद घेऊ लागला. पण तो रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अत्यंत आदराने करत राहिले.
अशा प्रकारे अनेक कथांनी संमत असलेला स्वामीचरित्र सारामृताचा हा गोड 15वा अध्याय इथे पूर्ण झाला. भाविकांनी तो नेहमी श्रवण करावा. हे सर्व स्वामींच्या चरणी अर्पण असो. सर्वांचे कल्याण आणि शुभ होवो. श्री स्वामी समर्थ.